मेरे को कसं माहितीये का, मी डॉली चाय वाला, मेरे को पता ही नाही था की मी मोठा माणूस झालो. बिल गेट्स माझ्यापाशी माझ्या गाडीवरती चहा प्यायला येतोय चायच्या गावात. म्हणजे मी चहा विकता विकता कुठं पोहोचलो, श्रीमंत झालो. मेरे कोच मलाच माहित नव्हतं. जब मी लोकांको चहा पाजतो तेव्हा असा जिभेवरनं चहा सोडतो आणि लोकांना तो चहा गोड लागतो. हिमेश रेशमिया सर मला रस्त्यावर उचलून घेऊन आले आणि मला मेकअप बिकअप केला आणि मला गाणं म्हणायला लावलं, तेरी मेरी मेरी कहाणी. मग मी फेमस झालो, मला थोडं पैसे मिळालेत. मग मी माजल्यावानी वागायला लागलो, लयच माजलो. मग तिथल्या पोरांनी मला बघितलं आणि परत हाय तिथं निघून टाकलं. परत मी गरीब झालो. बदाम बदाम कच्चा बदाम गाणं म्हणलो मी. बदाम इकता तिच्या आईला कवा रॅपर बनलो, कवा सिंगर बनलो, माझं मलाच माहित नाही. लोक मला वळखायला लागली. बदाम बदाम कच्चा बदाम. ती पोरगी पण फेमस झाली, अंजली अरोरा. असं ढुंगण हलवून बदाम बदाम. तिचं पण बदाम मोठं होतात खरं. सोशल मीडियाचा आजकाल कसं झालं माहितीये का, जर झाला फेमस, व्हायरल झाला तर डायरेक्ट ढगात, डायरेक्ट अंबानी, पैसा ढीग, माणसं ओळखतात, फेम मिळतोय, फॉलोअर्स वाढतात, व्ह्यूज वाढतात, सगळं मिळतंय. आणि जो माणूस स्ट्रगल करत असतोय, फेमस होण्यासाठी प्रयत्न करत असतोय, जो व्हिडिओ बनवत असतोय, चांगलं क्वालिटी व्हिडिओ बनवत असतोय, आपल्या चॅनलवरती कन्सिस्टन्सी राखत असतोय, त्या माणसाचा मात्र व्हिडिओ व्हायरलच होत नाहीत. तर अशाच काही अचानक भयानक फेमस झालेल्या, व्हायरल झालेल्या बहिणींना आज आपण भेटणार आहे. एक मोठ्या डोळ्याची, एक बारीक डोळ्याची. तर चला मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आमच्या ह्यो काय म्हणवा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर पहिले तर सबस्क्राईब करा. एकदम छोटी व्हिडिओ क्रिएटर, जसं की तुम्हाला माहितच असेल, संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो आम्हाला. अरे या पोरगीचं डोकं काय घाण ठेवलंय का काय या पोरगीनं? मी खरं सांगतो मित्रांनो, आज या पोरगीचं थोबाड मी पहिल्यांदाच बघायला लागलोय. ही माप म्हणते महाराष्ट्र मला ओळखतोय, पण हिचं तोंड मी आजच पहिल्यांदाच बघितलं. आली मोठी सांगणारी, मला अख्खा महाराष्ट्र ओळखतोय. कधी कधी ट्युशनची फीस सुद्धा भरलेली नाहीये मी एक वर्ष. आता ही ताई सांगते मी ट्युशन लावलं होतं, ट्युशनची फी मी एक वर्ष देत नव्हतो. त्या ताईची मला वाटतं त्या ट्युशन वाल्यापाशी उदारीची वय असेल, पण आमच्या इथं असं नाही. आमच्या इथे 1-2 महिने बघतात, तिसऱ्या महिन्यात जर ट्युशनची फी दिली नाही की नाही, मास्तर ढुंगणावर चपाचा बुडी होतोय, घरला जा म्हणते, पहिली फी घेऊन ये जा. मग नव्हते तितके पैसे पण भरायला, तर सेल्फ स्टडी करून पूर्ण हे केलेलं आहे मी. सेल्फ स्टडी करून ही ताई सांगते मी हे केलेलं आहे. काय केलेलं आहे? रील्स बनवल्यात, फेमस झालाच हेच नो. ट्युशन वाली काय तिथं रील्स कशा बनवायच्या, रील्स एडिट कशा करायच्या, सेंड कशा करायच्या, व्हायरल कशा करायच्या हे शिकवतात का काय तिथं? आणि 10वीत 91% घेतले. आमच्या गलीतल्या पोरगीला 95% पडलेले. बाबानं 3 वर्ष शिकवली, नोकरी नाही लागली म्हणून 4थ्या वर्षी लगीन करून टाकलं. मी जेव्हा 10वीला होते ना, मला 91% पडले होते. पूर्ण स्कूल मधून 3रा नंबर आला होता माझा. आणि म्हणजे अभ्यास खूप करायचे तेव्हा, आणि डोक्यात एकच गोष्ट होती की एक तर जज बनायचं, नाही तर वकील बनायचं. मित्रांनो, या दोघी बहिणींचा हा पॉडकास्ट जर कोणी बघितला असेल तर तुम्ही नोटीस केला असेल की बाबा या पॉडकास्ट मध्ये बघण्यासारखं, मोटिवेशन घेण्यासारखं काय सुद्धा नाही आहे. हा संपूर्ण पॉडकास्ट 15 मिनिटं 20 सेकंदाचा आहे. या संपूर्ण व्हिडिओमध्ये ही ताई एकच सांगते. पहिल्यांदा सांगते 91% पडलं 10वी मध्ये, परत 2-3 मिनिटांनी 91% पडलं, परत 3-4 मिनिटांनी 91% पडलं. आम्हाला समजलं ताई तुला 91% पडलं, तू एकटीच हुशार आहेस, आम्ही अडाणी आहे. पण परिस्थिती समोर अशी आली ना की काहीच करता आलं नाही. परिस्थिती माणसाला बिघडवते आणि वरती सुद्धा घेऊन जाते, मोठं बनवते किंवा तळात सुद्धा घेऊन जाते, गरीब बनवते, श्रीमंत बनवते, सगळे करते, परिस्थिती करते. आता या ताईने सांगितलं परिस्थिती आमच्यावरती अशी आली, बिकट परिस्थिती आली. ताई तुमच्याकडे व्हिडिओ बनवायला, रील्स क्रिएट करायला टाइम होता, पण शाळा शिकून मोठं व्हायला, अभ्यास करायला टाइम नव्हता, कारण की ती परिस्थिती कारणीभूत आहे. म्हणजे असे दुसरे लोकांचं ठीक आहे, पण जवळचे सुद्धा. आणि तेव्हा सगळ्यांनी साथ सोडलेली होती. म्हणजे मित्र मैत्रिणी पण चिडवायची, मैत्रिणी पण माझ्या सगळ्यात दूर चालला गेला होता, कारण की काय व्हिडिओज तर करते. ताई तू मोठी बहीण आहेस, तू शिकलेली आहेस, मला पण कळालं तुम्ही चांगले क्रिएटर आहे, व्हिडिओ बनवताय, चांगलं काम करताय, अजून खूप खूप मोठं व्हा. पण त्या तुझ्या लहान बहिणीला पण बोलायला दे ना काहीतरी. ती काहीतरी सांगायला लागली, काहीतरी बोलायला लागली की तिची लिंक मधनच तोडतेस बघ तू. खरं सांगू मित्रांनो, व्हिडिओ बनवणारा प्रत्येक क्रिएटर, रील स्टार, प्रत्येक माणूस हा छपरी नसतो, वाईट नसतो. फक्त ते बोलताना चुकून काहीतरी येडेचाळ करतात म्हणून ते आमच्यासारख्या लोकांच्या तावडीत सापडतात. आणि जेव्हा मी शाळेत जायचे तेव्हा पण म्हणजे अशी चिडवायची, ती बघ रील स्टार चालली, असं तसं बोलायची. गल्लीतून पण चाललं तर मुलं आम्हाला चिडवायची की बघा रील स्टार चालली. आता ताई तुम्हाला रील स्टार चालल्यात एवढं तरी म्हणत होती. आता आमच्या इथलं एक पोरग काय पण करतंय, काय पण व्हिडिओ बनवते माझ्यासारखं, आणि आम्ही चुकून आमच्या कुठल्या तरी सबस्क्रायबरच्या नजरेत आलो का नाही, आम्हाला काय म्हणतात माहितीये का, या देखो कैसे जा रहा है, कामाधंद्याचं काहीतरी बघ रे. तर आमचं कंटेंटच होतं. म्हणजे आम्ही मराठी रॅप व्हिडिओ बनवायचो, आणि पहिल्यापासून मला रॅपची आवड होती, हिपहॉपचेच व्हिडिओ बनवायचो आम्ही. ताई तुला रॅप करायला आवडत होतं तर त्या रॅपिंग क्षेत्रामध्ये गेली असतीस, गाणी म्हणायला शिकली असतीस तर अजून मोठी झाली असतीस. आज शिक्षण घेऊन काय आता मिळवलंच मला सांग. आणि त्याच्यामुळेच आम्हाला एका सॉंगची ऑफर आली होती, म्हणजे येईलच. त्या MC स्टॅन सारखं तुमचं पण आज नाव झालं असतं, तुम्हाला पण लोक म्हणले असतीस ये रील स्टार, बारख्या डोळ्याची, मोठ्या डोळ्याची. म्हणजे चिकनी सुपारी सॉंगची ऑफर आलेली होती, आणि ज्याच्यामध्ये माझा हिरो तुषार बनसोडे होता. बट त्याच्यामुळे ना लोकांनी तेव्हापासून खूप जास्त ट्रोल केला आम्हाला. तुषार बनसोडे आईच्या गावात, यांच्यावरती आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे तुषार दादांचं. म्हणजे तुषार दादा लय मोठा आभाळ करून सांगतात.
कुणाला जर बघायचं असलं तर व्हिडिओ बघू शकताय. आम्ही जेव्हा व्हायरल झालो तेव्हा आमचा पहिला व्हिडिओ होता की आम्ही फेस ट्रॅकिंग वर रील बनायचो. फेस ट्रॅकिंग व्हिडिओ म्हणजे ते असं पोरग येते त्यावर पुरगी येते, असं मधनच मुंडकं काढतंय, असं बघतंय, असं तेच ना. तरीच्या हसताना डोळे बारीक होता आणि माझे डोळे जसे तसेच मोठ्या डोळ्याची बारीक डोळ्याची असं नाव पडलं आमचं. आता ही ताई म्हणते जेव्हापासून आम्ही फेस ट्रॅकिंग व्हिडिओ बनवायला लागलो तेव्हापासून लोक आम्हाला बारीक डोळ्याची मोठ्या डोळ्याची म्हणत होते. ताई आजच्या जगात सोशल मीडिया वापरणं एवढं सोपं नाही, एखाद्याचं नाव पडणं म्हणजे मोठं काम आहे. ताई तुम्हाला आजकाल माझ्यासारखी लोक ट्रोल करत असतील, रोस्ट करत असतील, पण तुम्ही काय मनावरती घेऊ नका, कारण की एका मार्गे आम्ही तुमचं प्रमोशनच करतोय. काहीतरी करायची मनात जिद्द होती म्हणून आम्ही रील्स केल्या की असं वाटलं की हा इंस्टाग्राम कडून पेमेंट येईल म्हणून. ताई तुमच्या मनात जिद्द होती, मग हे रील्स वगैरे करून फेमस होण्यापेक्षा त्याच जिद्दीनं त्याच ताकदीनं जर अभ्यास केला असता तर आज कुठेतरी सरकार नोकरीला लागली असतीस. ते नाही आम्हाला रील्स करायच्यात, आम्हाला रॅप करायचा आहे. एक व्लॉग एडिट करायला ना 2 ते 3 तास जातात आमचे. मित्रांनो खरं सांगू, एक व्लॉग एडिट करायला नॉर्मली मी म्हणतो 1 तास लागेल, 1.5 तास लागेल तर 3 तास. आता काय तुम्ही काय सौरभ जोशीच्या बहिणी जायचं नव्हता? आम्हाला माहित नाही तुमचं व्लॉग कसं असतं. व्लॉग मध्ये एडिट काय करायचं असतं, एखादं काहीतरी चुकीचं बोललो तर कट करून टाकायचं, स्प्लिट करायचं, किंवा काहीतरी आवाज व्यवस्थित करायचा, कुठेतरी इफेक्ट टाकायचा, असलं असते का व्लॉग एडिट करायला 3-3 तास लागायचं. एखादा म्हणजे वाईट शब्द सुद्धा आलेला ना त्याच्यात तर लोक असे घाण प्रकारे ट्रोल करतात. घाण शब्द आला की ट्रोल करतात. ताई घाण शब्द त्यात बोलायचाच नाही ना, लोक ट्रोल करणारच नाही तुम्हाला. रील्सची कन्सिस्टन्सी ठेवा आणि परत लोक काय बोलते याच्यावर तर बिलकुल पण लक्ष नका देऊ. मनोज दे सारख्या मोठ्या मोठ्या क्रिएटरचे मी व्हिडिओज बघतो, बहुतेक ते असलं काही सांगत नाहीत, कन्सिस्टन्सी वापरा, हे करा, ते करा. या ताईनं सांगितलं, मला वाटतं आज पहिल्यांदाच या ताईनं सांगितलं असेल व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी करा, चांगलं रेग्युलर व्हिडिओ टाका, म्हणजे तुम्ही व्हायरल व्हाल. एका मोठ्याच पेजने माझी रील टाकलेली होती. त्या पेजचे फॉलोअर्स आता म्हणजे जास्त काही लक्षात नाहीये, बट त्यांनी टाकलेलं होतं की बारीक डोळ्याची खूप आवडायला लागली आता, आणि तेव्हापासून दोघींचे पण नाव पडायला लागले, बारीक डोळ्याची, मोठ्या डोळ्याची. आणि तेच आमचं हॅशटॅग पण तयार झालं, हॅशटॅग बारीक डोळ्याची, मोठ्या डोळ्याची. आता मगापासून तुम्ही एवढं रडून रडून सांगत होता आम्हाला लोक ट्रोल करतात, बोलतात, बारीक डोळ्याची मोठ्या डोळ्याची बोलतात, आणि आता हसून सांगतात दोघी आमचा हॅशटॅग तयार झालाय बारीक डोळ्याची मोठ्या डोळ्याची, आम्हाला लोक असं करतात तसं करतात. तर फेस ट्रॅकिंग एक फिल्टर होतं आणि त्याच्यावर आम्ही पहिली रील टाकली तर ती गेली 2-3 लाखला गेली ती रील, म्हणजे ती रील व्हायरल गेली. तर तेव्हापासून 2-3 रील कन्सिस्टन्सीने टाकल्या तर 2-3 रील मध्येच आमचे मिलियन व्ह्यूज गेले आणि असं पूर्ण महाराष्ट्रात ट्रेंडिंगला आलं. 2-3 रील्स कन्सिस्टन्स टाकण्यासाठी किती दिवस टाकायला पाहिजेत, किती महिन्यातून एक का वर्षातून एक, जर मला सांगशील? जर का तुमच्या आईचा तुम्हाला सपोर्ट असेल, तुमच्या घरच्यांचा सपोर्ट असेल आणि विशेष म्हणजे तुमच्या मागे जर बाप असेल तर काही नाही पाहिजे अजून सक्सेस व्हायला. आमचं बाबा पण मला सपोर्ट करतंय, सक्सेसफुल हो म्हणतंय, मोठं बी म्हणतंय, पैसे मिळू, पण हे जे असलं मी करतो हे जे आमच्या बाबाला जर कळालं की नाही, आमचा बाबा माझ्या कंबाड्यात लात घालील, माझं ढुंगण असं चपाचप फोडून काढील. आम्ही जर का छोट्याशा म्हणजे गावातून इतक्या मोठ्या शहरात येऊ शकतो ना तर म्हणजे काहीच नाही लागत. हे ताई तू खरं बोललीस, मी पण आमच्या गावातनं शहराकडे जातो, पण काहीतरी काम असलं, काहीतरी वस्तू लागत असली तर मी जातो. विनाकारण जायला कुणाच्या गाडीत पेट्रोल असते, आमच्या खिशात नाही 1 रुपया. तुम्ही पण खूप काही करू शकता, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. खरं सांगू, मला माझ्या स्वतःवरती विश्वास नाही. मला माहिती नसते की मी उद्या व्हिडिओ टाकल का नाही, उद्या काहीतरी नवीनच काम निघतंय, तरी पण मी कन्सिस्टन्सी राखली आहे. मला माझ्या फॉलोअर्स वरती, युट्यूब फॅमिलीवरती जेवढे असतील 1000-1500 किती असतील त्यांच्यावरती पूर्ण भरोसा आहे. तर मित्रांनो, आजकाल कोण पण मोठं होऊ शकते, व्हायरल होऊ शकते रील्स बनवून. हे आज आपल्याला आपल्या व्हिडिओ मधनं समजलं. शाळा बंद करा, कामधंदा बंद करा आणि चालू करा रील्स. बाकी काय नाही, आमचे व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात. बाकी कुणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका. आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा.